सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. हा व्हिडिओ केवळ आता जर हा व्हिडिओ जो आहे तो NRHM मध्ये जी काही स्कीम आहे त्या संदर्भातचा असणार आहे. हे तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी पुस्तक घेतलं असेल अशी अपेक्षा ठेवतो आणि ते घ्यावंच लागेल तुम्हाला. त्या बेसवर आणि त्या व्यतिरिक्त आपण व्हिडिओ बनवतात आणि हा जो ह्यासाठी GK साठी म्हणजे टोटल 200 पैकी 120 मार्काला पुस्तक बनवलेलं आहे आपण. हे दोन्ही पुस्तक आणि ही जो कोर्स आहे त्यामध्ये टेस्ट आहे तेवढे पॉज करून तुम्ही बघा. आणि हा माझा नंबर आहे, यावर तुम्ही संपर्क करू शकता. अंगणवाडी भरती हे टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर पुस्तकाचा लोगो दिसेल ते जॉईन करा. या व्हिडिओमध्ये आपण NRHM अंतर्गत जे काही स्कीम आहेत ना ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये जननी सुरक्षा योजना हे ते मेन मुद्द्यावर येऊ आपण. चला, मागच्या व्हिडिओमध्ये आपण NHM अंतर्गत जे दोन स्कीम येतात ते सांगितलं होतं मी, NRHM आणि NUHM. ओके, तर त्याचा आता पाहिलं आपण NRHMचे उद्दिष्ट वगैरे ते पाहिलेलं आहे. आशा वर्करबद्दल मी पाहिलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण एवढे मुद्दे पाहणार आहोत. जननी सुरक्षा योजना सगळ्यात महत्त्वाचा आहे. कुटुंब कल्याण कार्यक्रम जगात सर्वप्रथम ऑफिशियली लॉन्च करणारा कुटुंब कल्याण कार्यक्रम असा देश कोण आहे, तर ते भारत आहे. त्यावर प्रश्न आलेला आहे. सार्वत्रिक लसी कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. शालेय आरोग्य कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. RMNCH आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. आणि राष्ट्रीय आयोडीन कमतरता विकार नियंत्रण कार्यक्रम हा देखील महत्त्वाचा आहे, कारण लहान बालकाशी निगडीत आहे. बाकी ह्यांचा जो पॉईंट्स आहेत ते इनडायरेक्टरित्या आपल्याला उपयोगी पडतील, परंतु मेनली जी फोकस आहे ना ह्यावर करायचं आहे, म्हणजे करायचं आहे आपल्याला. ओके, मग चला आपण एक एक स्टेप बाय स्टेप पाहूया. जननी सुरक्षा योजना, योजनेची पार्श्वभूमी. राष्ट्रीय प्रसूती लाभ योजना नॅशनल मॅटर्निटी बेनिफिट स्कीम ही 15 ऑगस्ट 1995 सुरू करण्यात आली. ही योजना राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रमाची नॅशनल सोशल प्रोग्राम ही एक घटक योजना होती. 12 एप्रिल 2005 या रोजी जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आलेली आहे. स्टार करा, यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर पूर्वीच्या राष्ट्रीय प्रसूती लाभ योजनेचे रूपांतर जननी सुरक्षा योजनेत करण्यात आले. जननी सुरक्षा योजना 2005 अर्थात राष्ट्रीय ग्रामीण योजनेची एक उपघटक झाली. योजनेचा उद्देश काय? गर्भवती महिलांमध्ये संस्थात्मक प्रसूतीना प्रोत्साहन देऊन माता व नवजात मृत्यूदर कमी करणे. बघा, ग्रामीण भागामध्ये काय होतं असतं, घरी प्रेग्नन्सी म्हणजे डिलिव्हरी करायचा प्रयत्न असतो, पण त्यामुळे धोके असतात. त्याचा उद्देश काय की संस्थात्मक म्हणजे दवाखान्यामध्ये तुमची डिलिव्हरी झाली पाहिजे, याचा मेन उद्देश आहे. आता योजनेचे काही महत्त्वाची वैशिष्ट्ये ते पाहूया. योजनेचे महत्त्वाची वैशिष्ट्य आहे केंद्र पुरस्कृत योजना आहे, सर्व राज्यामध्ये राबविली जाते. योजनेचा मुख्य भर हे लो परफॉर्मिंग स्टेटवर्स आहे. LPS ज्याला शॉर्टकटमध्ये म्हणतात यावर आहे. लो परफॉर्मिंग स्टेट्स कोणकोणते ते बघा. आता ही राज्य LPS काय आहेत? आता LPS म्हणजे निम्न प्रगत राज्ये असं का ठरवलेलं आहे? तसं का ठरवतात LPS? कारण ज्या राज्यात संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण 25% पेक्षा कमी आहे त्याला LPS सेंट्रलनं गव्हर्नमेंटनं डिक्लेअर केलं आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाम, राजस्थान, ओडिसा, जम्मू काश्मीर त्यावेळेस ज्यावेळेस लॉन्च केलं त्यावेळेस आहे. आणि ही पूर्णपणे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. म्हणजे तिथं काय आहे, कसं असते, 100% जे आहे ना ते खर्च केंद्र सरकार करत असते. आणि विच इंटिग्रेट्स, आता ह्याच्यात जर इंग्रजीमध्ये सांगितलं तर कॅश असिस्टन्स, पैसे देण्याचं म्हणजे डिलिव्हरीसाठी पैसे देते. वरील LPS राज्य सोडून HPS हाय परफॉर्मिंग स्टेट्स, उच्च प्रगत राज्ये असं संबोधण्यात आलेले आहे. आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भात विचार केला तर आपण हाय परफॉर्मिंग स्टेट आहेत, कारण आपल्या इथं जे प्रसूती आहेत महिलांचे ते दवाखान्यात होत असतात. बरं, लाभार्थी कोण असेल ते बी पहा. सर्व गर्भवती महिला लाभार्थी असेल. आता अगोदर ना LPS बद्दल पूर्ण तक्ता पाहून घेऊ. LPS बद्दल असेल सर्व आणि जर तसेच 2पेक्षा जास्त अपत्य जन्माला आले तर ही योजना त्यांना लागू असेल. परंतु आता उच्च प्रगत राज्याबद्दल म्हणजे हाय HPS, दारिद्र्य रेषेखालील महिला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती महिला लाभार्थी असतील. केवळ पहिल्या 2 जिवंत अपत्यांना जन्म देण्यापुरतीच ही मर्यादित योजना आहे. मातेचे वय 19 वर्षापेक्षा अधिक असणं गरजेचं आहे. त्यानंतर या योजनेअंतर्गत कसं आहे, मी तुम्हाला कॅश असिस्टन्स हे सांगितलेलं म्हणजे रोख पैसा देण्याशी संदर्भात आहे. तर ते कसं आणि कुठला पैसा आणि किती रुपये दिले जातात ते तुम्हाला बघायचं आहे. बघा, LPS जी राज्य आहेत, जर समजा डिलिव्हरी झाली मातेचं तर त्या निम्न प्रगत राज्यातील मातेला 1400 रुपये दिले जातं. किती? 1400 रुपये. आणि तीच जर महिला दवाखान्यात किंवा संस्थेत प्रसूती झाली तर त्या महिलेला HPS राज्यातली असेल तर 700 रुपये. हे लक्षात ठेवा.
आणि आशा वर्कर जिथे काम करतात दोन्ही ठिकाणी 600 रुपये दिले जाते त्या आशा वर्करला, कारण त्यांनी जर व्यवस्थित त्यांना दवाखान्यापर्यंत नेऊन डिलिव्हरी त्यांची झाली, व्यवस्थित सगळं झालं तर ते अशा प्रकारचे ते फायदा होऊन जाते. ओके, हे झालं पूर्णपणे मी ग्रामीण भागातील लाभार्थीसाठी सांगतोय बरं का, लक्षात घ्या. संस्थात्मक परिस्थिती शहरी भागासाठी वेगळा आहे. म्हणजे एकूण 2000 रुपये निम्न प्रगत राज्यात खर्च होईल आणि दुसरा 1300 रुपये, 1400, 600, 1300. आता तेच जर शहरी भागात जर प्रसूती झाली असेल आणि ते शहरी भागातलं शहर आहे परंतु LPS राज्यातलं, म्हणजे जसं उत्तर प्रदेश किंवा इतर राज्यातलं आहे LPS म्हणजे लो परफॉर्मन्स स्टेटमधलं, तर गर्भवती महिलेला शहरी भागातल्या बरं का तर 1000 रुपये आणि उच्च प्रगत राज्यातली शहरी भागात जर प्रसूती झाली तर गर्भवती महिलेला 600 रुपये, आशा वर्करला 400 रुपये दिलं जातं. ओके, असं एकूण 1400 रुपये LPS आणि 1000 रुपये शहरी भागातल्या LPSसाठी 1400 खर्च केले जातात. उच्च प्रगत राज्यातील हाय परफॉर्मिंग स्टेटवर 1000 रुपये खर्च केले जातात. यावर प्रश्न आलेला आहे, आपल्याला निगडीत आहे डिटेल माहिती ठेवणं गरजेचं आहे. बघा, त्यानंतर LPS HPS दोन्ही राज्यामध्ये गर्भवती लाभार्थी महिलेची प्रसूती जर कुशल दाईच्या मदतीने झाली असेल तर 500 रुपये आर्थिक सहाय्य त्यांना दिलं जातं. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, मे 2015 पासून या योजनेत आर्थिक सहाय्य लाभार्थ्यांच्या बँक खात्यात म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जमा केली जाते. ओके, त्यानंतर कुटुंब कल्याण कार्यक्रम फॅमिली वेलफेअर प्रोग्राम महत्त्वाचा आहे. महिलांशी निगडीत, पुरुषांशी निगडीत लोकसंख्या स्थिर करणे व त्याद्वारे जनतेचे आरोग्य सुधारणे हे कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. पार्श्वभूमी त्या संदर्भात पाहूया. भारतातील पहिले बर्थ कंट्रोल दवाखाना बघा, स्थळ मुंबई येथे सुरू करणारे रघुनाथ धोंडो केशव कर्वे, सुरुवात 1925. समाजशास्त्र मासिक त्यांनी सुरू केलेले कोणी? रघुनाथ धोंडो केशव कर्वे यांनी संतती नियमनाबाबत विविध उपायांचा प्रसार करण्यासाठी समाजशास्त्र हे मासिक चालवलेलं आहे. त्यानंतर रघुनाथ धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. आरोग्याशी निगडीत त्यांचं कार्य असल्यामुळं किंवा महिलांशी निगडीत असलेल्या प्रसूती या टॉपिक म्हणजे कुटुंब कल्याण याच्याशी निगडीत आहे आणि त्याचा संबंध आहे महिलांशी निगडीत, त्यामुळं आपण हे पाहूया. त्यांचा जन्म झाला 14 जानेवारी 1882, मृत्यू 14 ऑक्टोबर 1953. त्यानंतर संतती नियमन ही चळवळ त्यांनी केली. लेखन समाजशास्त्र हे मासिक संतती नियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक म्हणून ओळख. ज्या काळात संतती नियमनाविषयी साधा उच्चारही निषिद्ध केला मानला जायचा त्या काळात रघुनाथरावांनी या विषयाचा जो प्रचार आहे जनजागृती करून घडवून आणण्याचं ठरवले. प्रचंड लोकसंख्या वाढ ही भविष्यात देशापुढील भीषण समस्या होईल असे हे ओळखून कुटुंब नियोजनाच्या प्रचाराचे कार्य हाती त्यांनी घेतलेले आहे. स्वतःला मूल नसतानाही केवळ लोकशिक्षणाचे माध्यम म्हणून त्यांनी स्वतःवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतलेली आहे. बघा, बोले तसे चाली त्याची वंदावी पावली या म्हणण्याप्रमाणे स्वतः डॉक्टर असून लोकांना नुसतं सांगत फिरले तर त्याची अंमलबजावणी देखील स्वतःवर केलेली आहे. तसेच याच विषयाच्या मार्गदर्शक त्यांनी राईट एजन्सी ही भारतातील पहिली कुटुंब कल्याण केंद्र मुंबई येथे सुरू केलेले आहे. समाजशास्त्र मासिक 15 जुलै 1927 साली सुरू केलेले आहे. हेतू संतती नियमनावर विविध उपायांचा प्रसार करण्यासाठी. 1957 ते 1953 असे 26 वर्षे 4 महिने त्यांच्या मृत्यूपर्यंत हे मासिक निष्ठेने प्रामाणिकपणे चालवले त्यांनी. कोणतं? समाजशास्त्र. त्यानंतर त्यांची म्हणजे प्रकाशित साहित्य आधुनिक आहारशास्त्र, त्वचेची निगा, आधुनिक कामशास्त्र, गुप्तरोगापासून बचाव, वैश्य-व्यवसाय, संतती नियमन व विचार हे यांचे पुस्तकं प्रसिद्ध आपलं साहित्य प्रसिद्ध आहेत. त्यानंतर कमिटीज पाहूया. 1938 साली राष्ट्रीय नियोजन समिती अंतर्गत राधाकमल मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती स्थापन केली होती. या समितीने लोकसंख्या नियंत्रणासाठी स्वयंनियंत्रणाचा मार्ग सुचवला. 1952 साली कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवणारा हा जगातील पहिला देश ठरला. 1956 मध्ये कुटुंब नियोजन मंडळ स्थापन करण्यात आले. 1966 मध्ये कुटुंब नियोजन विभाग स्थापन करण्यात आला. 1968 म्हणजे निरोध कंडोमचे वाटप करण्यास सुरुवात. 1 एप्रिल 1972 साली MTP ॲक्ट 1971 लागू झाला. हे मी तुम्हाला दिलेला आहे व्हिडिओ पूर्णपणे बनवलेला आहे. 24 आठवड्यापर्यंत काय 20 आठवड्यापर्यंत कसं सगळं. 1976 म्हणजे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर झाले. 1977 कुटुंब नियोजन या कार्यक्रमाचे नामांतर कुटुंब कल्याण योजना असे करण्यात आले. त्यानंतर 1978 मध्ये भारतीय विवाह निर्बंध कायदा देखील झालेला आहे. 2000 मध्ये दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या सेवेचे 2 प्रकार आहेत. त्यामध्ये
कायमच्या पद्धती आणि तात्पुरत्या पद्धती. कायमच्या पद्धतीमध्ये पुरुष नसबंदी आणि स्त्री शस्त्रक्रियामध्ये टाक्याच्या बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. तात्पुरत्या पद्धतीमध्ये तांबी आणि गर्भनिरोधक गोळ्या किंवा निरोध कंडोम यांचा समावेश होतो. नसबंदीसाठी पुरुषांनी स्वतः पुढे यावे यासाठी आर्थिक सहाय्य देखील दिले जातं. नसबंदी शस्त्रक्रियेमुळे बुडालेल्या रोजगाराचा नुकसान भरपाई, त्याचप्रमाणे नसबंदी करून घेण्याचा विमा देखील काढला जातो. नसबंदी शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई देखील दिली जाते. एवढे आपण 2 स्कीम यामध्ये पाहिलेला आहे. 10 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम आणि त्यानंतर जे काही स्कीम आहेत त्या आपण सविस्तरपणे पाहू. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.